सर्वात पहिल्यांदा मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो की त्यांनी युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनीज सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही। मी केवळ सर्व लोकांना ही विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं। आपल्याला हे देखील मला सांगितलं पाहिजे की आता जी काही आपलं कमर्शियल गॅस सिलेंडर होतं त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तो 50% जातो आहे। त्याच्यामुळे त्यामध्येही आता मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया। आज पल्स ही एक अत्यंत मोठी मेडिकल कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली। मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि इंडस्ट्री प्लेयर्स या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये शिक्षण, मेडटेक, इंडस्ट्री, इनोव्हेशन असं कंप्लीट कोलॅबोरेशन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातले स्टार्टअप्स हे इथे डिस्प्ले केलेले आहेत। नवीन टेक्नॉलॉजीमुळे डायग्नोस्टिक्स आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये जे काही बदल आहेत ते बदल या ठिकाणी दाखवलेले आहेत। आमच्या समोर डॉक्टर लकडावाला यांनी इथे बसून नागपूरच्या जीएमसी मध्ये रोबोटिक सर्जरी केलेली आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य पोहोचवण्याकरता हा एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म आहे। खूप चांगलं पार्टिसिपेशन इथे आलेलं आहे। देशभरातनं लोक या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत, परदेशातनंही लोक आले आहेत। काही लोक ज्यांनी रजिस्टर केलं होतं ते जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे येऊ शकले नाहीत, ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जॉईन होत आहेत। आताच्या इनॉग्युरल सेशन नंतर आम्ही इंडस्ट्री सोबत
एक डायलॉग देखील केलेला आहे आणि या डायलॉगमध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला डायग्नोस्टिक्स कसं एनहान्स करता येईल, जिनोम सिक्वेन्सिंगचा उपयोग करून अर्ली डिटेक्शन कसं करता येईल, सर्वांपर्यंत डायग्नोस्टिक प्रोटोकॉल्स कसे पोहोचवता येतील, या सगळ्या गोष्टींवर अतिशय चांगली चर्चा झालेली आहे आणि काही इन्व्हेस्टमेंट्सच्या संदर्भात या ठिकाणी इरादे देखील लोकांनी जाहीर केले आहेत, ज्याच्यामध्ये उद्या कदाचित त्यातली काही इरादापत्र ही या ठिकाणी त्याच्यावर स्वाक्षरी होईल. त्यामुळे एकूणच मेडिकल फील्डमध्ये एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पल्सकडे आज पाहिलं जात आहे.